उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संजय राऊत सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांशी बोलतायत। ज्या पद्धतीने ही शाखा पाडण्यात आलेली आहे, ही शाखा सरकारने पाडलेली आहे, त्यामुळे सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। उद्धव ठाकरे पोलिसांशी बोलतायत की ज्या शाखेची पाहणी करण्यासाठी मुंबईवरनं मुंबऱ्यापर्यंत जेव्हा आम्ही येतो तेव्हा या शाखेची पाहणी करणं हे आमचा अधिकार आहे, तेव्हा आम्हाला तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे। अशा पद्धतीची एक चर्चा उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी गाडीतनं उतरून पोलिसांबरोबर चर्चा त्यांची सुरू आहे। उद्धव ठाकरे हे पोलिसांबरोबर चर्चा करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथे या कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। जी शाखा हे मंदिर आहे आणि ही शाखा जर तोडली जाते, या राज्यामध्ये कोणत्या पद्धतीचं सरकार आहे असा एक जाब या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नेता विचारतोय। आणि गाडीतनं उतरून स्वतः उद्धव ठाकरे हे पोलिसांशी बोलतायत आणि त्या शाखेपर्यंत अधिकार आहे, अशा पद्धतीची एक ठाम भूमिका या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील। अरे इथे प्रचंड गर्दी, आता उद्धव आमच्याकडे जवळ आलेत, तो देतोय, तो प्रयत्न करतोय। हा हो, तो काय आपण बघतोय उद्धव ठाकरेंच्या गाडीचा हा ताफा आहे। उद्धव ठाकरे स्वतः गाडीतनं खाली उतरले, त्यांच्याबरोबर मागे संजय राऊत आपल्याला दिसत आहेत। उद्धव ठाकरे हे पोलिसांशी संवाद करतायत। अर्थातच उद्धव ठाकरे यांची मागणी निश्चितच ही असणार आहे, जी वादग्रस्त शाखा आहे, जी पाडण्यात आलेली आहे, ही या शाखेपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे। अशा पद्धतीचा एक संवाद अरे मला जोडा आणि या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतोय। कॅमेरा चालू, आपण बघतोय की या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे। कार्यकर्तेही आक्रमक आहेत। जिथे ताफा थांबलेला आहे तिथनं काही अंतरावर ही शिवसेनेची शाखा आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पोहोचता यावं यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आहे तो आग्रही आहे, आक्रमक सुद्धा आहे, हेच आपल्याला बघायला मिळतंय। आणि म्हणूनच उद्धव ठाकरे स्वतः आपल्या गाडीतनं उतरलेले आहेत, ते पोलिसांशी बोलतायत। आता नेमका निर्णय काय होणार? उद्धव ठाकरे हे शाखेपर्यंत पोहोचू शकणार का? जी चर्चा करतायत या चर्चेतनं काय निष्पन्न होणार हे सगळं बघणं फार महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरेंचा ताफा, उद्धव ठाकरे हे त्या शाखेपर्यंत पोहोचू शकणार का, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यासाठी उद्धव ठाकरे हे मुंबईतनं मुंबऱ्याकडे निघालेले आहेत। जी वादग्रस्त शाखा ही पाडण्यात आलेली आहे, या शाखेचा इतिहास हा अत्यंत रंजक, अत्यंत मोठा राहिलेला आहे। ही शाखा ही शिवसेनेच्या दृष्टीतनं मंदिर राहिलेली आहे, कारण या शाखेमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं रोज पूजन होत असे आणि म्हणून ही शाखा ही सैनिकांसाठी मंदिर आहे आणि हे मंदिर हे पाडण्यात आलेलं आहे। आणि म्हणूनच आपण बघतोय की उद्धव ठाकरे गट जो आहे तो आक्रमक झाल्याचं बघायला मिळतोय आणि म्हणूनच या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ताफा हा मुंबईवरनं मुंबऱ्यामध्ये दाखल झालेला आहे, परंतु त्यांना शाखेपर्यंत पोहोचू दिलं जात नाहीये आणि म्हणूनच इथली परिस्थिती जी आहे ही तणावाची निर्माण झालेली आहे। विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। विनय, एकूण घोषणाबाजी जोरात चालू आहे, तणावाचं वातावरण आहे आणि उद्धव ठाकरे स्वतः पोलिसांशी संवाद साधतायत। नेमकं उद्धव ठाकरेंना त्या शाखेपर्यंत जाता येईल का, हा मुद्दा आहे। नक्कीच हाच मुद्दा खरा आहे आणि त्याच्यावरतीच हा वादविवाद सुरू आहे। सध्या आपण बघू शकतो की उद्धव ठाकरे शेवटी हे स्वतः गाडीच्या खाली उतरलेले आहेत आणि ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ते स्वतः बोलतायत। त्यांची एवढीच म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंना स्वतःना ते जी शाखा आहे त्या शाखा जी तोडले त्याची पाहणी करायची आहे। मात्र पोलिसांनी सुरुवातीपासूनच, आपण साम टीव्हीने म्हटलं की पोलिसांच्या जो मोमेंट्स होती त्यापासूनच आपण सांगत होतो की पोलीस उद्धव ठाकरेंना
गाडी सोडा पण ते पायी देखील जाऊ देणार नाही अशी त्यांची भूमिका होती. मात्र आता उद्धव ठाकरे गटाचे जे नेते आहेत किंवा जितेंद्र आव्हाड स्वतः आहेत, हे पण त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही आतमध्ये गेल्याशिवाय इथून जाणार नाही, आम्ही इथून गाड्या हलवणार नाहीये. म्हणून ज्याच काहीच अंतरावरती म्हणजे शाखेच्या बाजूला जो जिथून यू टर्न घ्यायला सांगितलं होतं त्या ठिकाणी सगळ्यांच्या गाड्या पूर्णपणे थांबवण्यात आलेल्या आहेत आणि तिथे उद्धव ठाकरेंची देखील कार्यकर्ते पण पूर्ण मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेले आहेत.